तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीचा जो अभ्यासक्रम आहे तो शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदललेला आहे. विषय आहे आपला गणित आणि त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 3 आहे संख्यांच्या जगात. तर त्याच्यातला जो सराव संच 3.1 आहे तर तो सराव संच 3.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहिला आहे त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 1. खालील संख्या अक्षरात लिहा. या ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत तर या सगळ्या संख्या तुम्हाला काय करायच्या आहेत, अक्षरात लिहायच्या. आता ह्या जर अक्षरात लिहायच्या असतील तर इथे तुम्ही आधी त्याचं स्थान मोजा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी आणि 10 कोटी. म्हणजे हे किती असणार आहेत? 49 कोटी 38 लाख 67,521. तर हा तो अंक असणार आहे. 49 कोटी 38,67,521. आता याचप्रमाणे तुम्ही चेक करायचं आहे. तर 28 कोटी 41,57,649. तर हे इथं अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एकक, दशक, शतक मोजत आला तर हे कोटीचं स्थान येणार आहे. म्हणजे 2,37,50,145. तर हे अक्षरात अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अक्षरामध्ये लिहायचं आहे 6,79,81,049. तर हे असं अक्षरामध्ये लिहायचं आहे. 6,79,81,049. तर अशा प्रकारे हे काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता आपण हे उत्तर बघितलं. आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो बघूया. तर पुढच्या प्रश्नामध्ये चौकटीमध्ये या 3 चिन्हांचा वापर करायचा आहे. हे जे चिन्ह आहे, पहिलं आहे पेक्षा लहान, याला म्हणायचं पेक्षा लहान, पेक्षा मोठा आणि बरोबर चिन्ह. या तिघांचा वापर करायचा. आता समजा या बाजूची जर संख्या मोठी असेल, समजा ए हा मोठा असेल तर हे चिन्ह वापरायचं. समजा बी जर मोठा असेल तर हे चिन्ह वापरायचं. ह्या साईडची संख्या मोठी असतील तर, आणि दोन्ही समान असतील तर मध्ये समान. आता पहिल्यांदा जर पहिल्या उदाहरणाच्या बाबतीत म्हटलं तर मी इथं स्थान मोजणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. तसं इकडे किती आहे म्हणजे 59,21,492 आणि इथं किती आहे 64,79,429. तर बाकी काही बघायची गरज नाही. इकडे 59 लाख आहे, इकडे 64 लाख आहे. नक्कीच 64 लाख काय असणार आहेत, मोठे असणार आहेत. ओके, त्यामुळे इकडची बाजू मोठी आली, या साईडची 64 लाख मोठे आले. त्याच्यानंतर 7,579 आणि 0. तर नक्कीच 7,579 काय असणार आहे, मोठी असणार आहे. त्याच्यानंतर इथे आहे 48,579 आणि इथे सुद्धा आहे 48,579. तर दोन्ही समान असतील तर इथे काय चिन्ह वापरायचं, बरोबर चिन्ह वापरायचं. त्याच्यानंतर इथे 0 आहे आणि या साईडला किती आहे, 700 आहे. तर 0 आणि 700 मध्ये मोठा कोण, तर 700 मोठा. आता हे केल्यानंतर इथे या 2 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. ओके, तर ह्या 2 संख्या आपल्याला काय करायचे, तिथे वजाबाकी करायची आहे त्यांची. जर का तुम्हाला वजाबाकी करायची असेल तर ह्या संख्या इथे आपण खाली लिहून घेऊया. जस्ट अ मिनिट. तर ह्या ज्या सोडवायच्या आहेत संख्या, तर या काय करूया आपण इथे खाली लिहून घेऊया जे सोडवायचं आहे ते, आणि मग त्याची उत्तर काय करूया, शोधूया इथे. ओके, तर तिसरा प्रश्न मी इथे खाली घेतो म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं पडेल. तर बघा याच्यामध्ये वजाबाकी करायची आहे. तर कोणाकोणाची वजाबाकी करायची आहे याच्यात, तर पहिली संख्या आहे 95,754. त्याच्यातून वजा करायचे आहेत. ही दुसरी संख्या आहे 38,254. ओके, तर ही वजाबाकी करायची आहे. तर ही वजाबाकी करताना 4 मधून 4 गेले 0 राहणार, 5 मधून 5 गेले 0 राहणार, 7 मधून 2 गेले 5 राहणार, 5 मधून 8 जाणार नाहीत. मग याच्याकडून हातच्या घेतला तर किती राहिले, 8, आणि याला हातच्या दिला तर हे हातच्या देताना 10 होणार. ते 10 आणि 5 15, म्हणजे 15तून 8 गेले किती राहणार, 7, आणि परत 8 मधून 3 वजा केले की 5. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 57,500 हे त्याचं उत्तर आलं. आता दुसऱ्या वेळी करताना आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे किती आहेत ते, 85 लाख पहिली संख्या, 39,652, 652, आणि त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. कुठले मिळवायचे आहेत, 53,27,541. तर ही संख्या याच्यामध्ये मिळवायची आहे. तर यांची बेरीज केल्यावर किती येणार, 2 आणि 1 3, 4 आणि 5 9, 6 आणि 5 11, 1101 हातचे झाले 1, तर 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 1707 हातचे 1. त्याच्यानंतर 3 आणि 2 5 आणि 1 6, 5 आणि 3 8 येणार. ते 8 आल्यानंतर इकडे
8 आणि 5 किती येणार आहेत? 8 आणि 5 या दोघांची बेरीज येणार 13. तर हे म्हणताना कसं म्हणू शकतो आपण? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि कोटी. म्हणजे वाचताना कशी संख्या वाचू शकतो? 1,37,67,193. तर हे त्याचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. ओके. आता हे केल्यानंतर पुढे पुढचा आता जो प्रश्न आहे तो बघूया. तर पुढच्या प्रश्नामध्ये शालेय पोषण आहाराचा प्रश्न आहे. तर आता मी काय करेन, इथं चौथा प्रश्न आहे तो जरा खाली येतोय मी इथे सोडवायला. चौथा. तर तो बघूया नेमकं कसं सोडवायचा आहे तो. तर बघा इथे जर का आपण बघितलं, चौथा प्रश्न मी इथे खाली ओढून घेतोय त्याला. चौथा प्रश्न. तर शालेय पोषण आहारासाठी इथे एक प्रश्न दिलेला आहे. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 होता. जुलै महिन्याचा खर्च 1,69,000 होता. तर जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च किती रुपये आणि जुलै महिन्यातला जून महिन्यापेक्षा अधिक किती खर्च झाला ते शोधून काढायचा आहे. आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं, इथे जून महिन्याचा खर्च 87,000, तर तो लिहूया. जुलै महिना म्हणजे इथे पुढे लिहा हवं तर जून, आणि जुलै महिन्याचा खर्च आहे 1,69,000. हा झाला जुलैचा. तो पुढे लिहू शकता तुम्ही जुलै. आता या जर दोन्हींची बेरीज केली आपण तर ती किती येणार? 0 0 0, 9 आणि 7 येणार 16, हातचे 1, परत 8 आणि 6 14 आणि 1 15, 15 5 हातचे 1, 1 आणि 1 2, 2,56,000. तर असं उत्तर लिहायचं जून व जुलै जुलै महिन्याचा शब्द पूर्ण लिहा. एकूण खर्च, महिन्याचा एकूण खर्च रुपये 2,56,000 असं लिहू शकतो. आता दुसरं विचारलंय की कितीनं जास्त आहे जुलै महिन्याचा खर्च. आता बघा जुलै महिन्याचा खर्च किती आहे? 1,69,000 हा आहे जुलैचा, आणि जूनचा खर्च किती आहे? 87,000. तर हा लिहिला 87,000 जूनचा. तर ही जर वजाबाकी केली आपण तर वजाबाकी केल्यावर 0 0 0, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 16तून 8 गेले 8, म्हणजे 82,000 रुपये. तर 82,000 रुपये इथे काय राहिली? बाकी राहिली, म्हणजे जास्त झाला खर्च इथे. ओके. हा बरोबर आहे. तर जुलै महिन्याचा खर्च जूनपेक्षा रुपये 82,000 ने जास्त आहे. ओके. 82,000 ने काय आहे? जास्त आहे. तर हे आपलं उत्तर झालं. आता त्याच्या पुढचा जर बघितला प्रश्न तर इथे आहे आयकर विभाग, त्याचा प्रश्न आहे. तर तो सुद्धा मी असा खाली घेतोय. आयकर महिन्याचा एकूण खर्च काढायचा आहे तिथे. तर तोही प्रश्न इथे खाली सोडूया. तर याच्यामध्ये प्रश्न जर बघितला आपण, हा आयकर विभागाकडे, हा प्रश्न बघा, आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर आणि मार्च महिन्यात 11,49,505 आयकर जमा झाला. तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला ते काय करायचं आहे? लिहायचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात किती आहे? 9,25,498, बरोबर, फेब्रुवारी महिन्यात. आणि मार्च महिन्यात किती आहे? 11 लाख, म्हणजे असं लिहूया ते 11,49,505. तर 2 महिन्याचा एकूण खर्च, एकूण आयकर किती जमा झाला? तर पहिला 5 आणि 8 म्हणजे 13 आले, हातचे 1, 9 आणि 1 10 0 हातचे 1, 4 आणि 5 9 आणि 1 10 0 हातचे 1, 9 आणि 1 10 10 आणि 5 15 1505 हातचे 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 9 आणि 1 10 परत हातचे 1, 1 आणि 1 2, म्हणजे थोडक्यात 20,75,003. तर उत्तर कसं लिहिणार? 2 महिन्यात रुपये 20,75,003 रुपये, रुपयाचं चिन्ह काढा व्यवस्थित, आयकर जमा झाला. शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्ही शेवटचं वाक्य लिहिणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? त्याची उत्तरं व्यवस्थित लिहू शकतो. पूर्ण वाक्यात उत्तरं लिहा. आता हा पहिला सराव संच जो की सोपा होता, तर याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे मी प्रकरणाचं, त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. ओके.
पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचे प्रश्न आहेत ते घेऊया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि किंवा इतर व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, तर तिथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. ओके, थँक्यू.